तुम्हाला कमी लेखणारे कधी जिंकू नयेत यासाठी 9 उलटे नियम. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपल्याला सतत कमी लेखतात, आपल्या क्षमतेवर शंका घेतात, आपल्या स्वप्नांची खिल्ली उडवतात आणि आपण काहीच करू शकत नाही असा ठाम समज करून घेतात. हे लोक कधी उघडपणे तर कधी गोड शब्दात आपल्याला कमजोर बनवण्याचा प्रयत्न करतात. पण खरी अडचण ही नसते की ते आपल्याला कमी लेखतात. खरी अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागतो, आपली किंमत त्यांच्या मतावर ठरवतो आणि स्वतःलाच कमी समजू लागतो. पण लक्षात ठेवा, तुम्हाला कमी लेखणारे लोक कधी जिंकू नयेत यासाठी भांडण, वाद किंवा आरडाओरडा गरजेचा नसतो. काही उलटे नियम असतात जे शांतपणे पाळले तर समोरचा आपोआप हरतो आणि तुम्ही न बोलता जिंकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच 9 उलटे नियम पाहणार आहोत जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करतील आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्यांची ताकद कायमची संपवतील. नंबर 1, स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ते तुमच्याकडून लगेच यश, परिणाम किंवा पुरावा मागतात, कारण त्यांना तुमचं यश पटकन दिसावं असं वाटतं. आणि अशा वेळी स्वतःला तात्काळ सिद्ध करण्याची घाई केली तर तुम्ही नकळत त्यांच्या अपेक्षांच्या चौकटीत अडकता, कारण ते तुमच्या मेहनतीची, प्रयत्नांची किंवा क्षमतेची कधीच खरी कदर करत नाहीत. शांतपणे आपल्या मार्गावर चालत राहणं हा खरा मजबूत माणसाचा स्वभाव असतो. वेळ जसजसा पुढे जातो तसतसे तुमचे प्रयत्न परिणाम दाखवू लागतात आणि ते परिणामच तुमचं सर्वात मोठं उत्तर बनतात. तेव्हा कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज उरत नाही आणि कमी लेखणाऱ्यांना उशिरा का होईना हे कळतं की त्यांनी चुकीच्या माणसाला कमी समजलं होतं. नंबर 2, त्यांच्या शब्दावर नाही, त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला कमी लेखणारे लोक अनेकदा शब्दांचा वापर करून तुम्हाला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतात, कधी टोमणे मारून तर कधी शंका उपस्थित करून. पण शब्दांवर अडकून राहिला तर तुमचं लक्ष भरकटत आणि तुमची मानसिक ताकद कमी होते. त्याऐवजी त्यांच्या वागण्याकडे लक्ष दिलं तर त्यांचा खरा हेतू स्पष्ट दिसू लागतो, कारण शब्द बदलतात पण वागणूक कायम त्यांची मानसिकता दाखवत असते. जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या कामात सातत्य ठेवता तेव्हा त्यांचा प्रभाव हळूहळू संपतो. अशा वेळी तुम्ही भावनिक खेळात अडकत नाही तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आणि हीच शांत समजूतदारपणा तुम्हाला आतून मजबूत बनवते. शेवटी त्यांना अपेक्षित असलेली प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे तेच गोंधळून जातात आणि तुमचा मार्ग मोकळा होतो. नंबर 3, स्वतःची किंमत मनात ठाम ठेवा, लोकांच्या मतावर नाही. तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमची किंमत त्यांच्या सोयीप्रमाणे ठरवण्याचा प्रयत्न करतात, कधी तुलनेतून तर कधी अपयश दाखवून. पण जर तुमचं आत्ममूल्य लोकांच्या मतावर अवलंबून राहिलं तर तुम्ही कायम अस्थिर राहता. म्हणून स्वतःची किंमत मनात ठाम असणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही आतून स्पष्ट असता तेव्हा बाहेरून येणारे शब्द तुम्हाला ढवळून टाकू शकत नाहीत. अशी मानसिक स्थिती तुम्हाला निर्णय घेण्यास स्थिर ठेवते. तुम्ही कोणाला खुश करण्यासाठी वागत नाही आणि स्वतःच्या मार्गावर प्रामाणिक राहता. हळूहळू लोकांना कळू लागतं की तुम्हाला कमी लेखून तुमचं मन मोडता येणार नाही आणि हीच अंतर्गत ताकद शेवटी तुम्हाला हरवून न देणारी खरी ढाल ठरते. नंबर 4, प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही. तुम्हाला कमी लेखणारे लोक मुद्दाम तुम्हाला चर्चेत ओढतात, कारण त्यांना तुमचं लक्ष, वेळ आणि मानसिक ऊर्जा हवी असते. पण प्रत्येक टोमण्याला उत्तर देत बसलात तर तुमची दिशा बदलते आणि तुमचं ध्येय बाजूला पडतं. शांतपणे दुर्लक्ष करणं हे कमकुवतपणाचं नाही तर परिपक्वतेचं लक्षण असतं, कारण जेव्हा तुम्ही उत्तर देत नाही तेव्हा समोरच्याला स्वतःच्या शब्दांची लाज वाटू लागते. न बोलता पुढे जाणारा माणूसच परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि अशा शांत वागणुकीमुळे तुमचा आत्मसन्मान सुरक्षित राहतो. हळूहळू लोक समजून जातात की तुम्ही सहज चितावणीला बळी पडणारे नाही आणि तेव्हाच त्यांचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होते. नंबर 5, तुमची वाट वेगळी ठेवा. तुलना टाळा. कमी लेखणारे लोक नेहमी तुमची तुलना इतरांशी करतात, कारण तुलना केल्याने तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल असा त्यांचा समज असतो. पण प्रत्येकाची वाट, गती आणि परिस्थिती वेगळी असते. हे लक्षात घेतलं तर तुलना निरर्थक वाटते. स्वतःची वाट वेगळी ठेवली की तुम्ही इतरांच्या यशाने अस्वस्थ होत नाही आणि त्यांच्या अपयशात आनंदही मानत नाही. अशी मानसिक स्पष्टता तुम्हाला स्थिर ठेवते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पुढे जात राहता आणि प्रगती मोजता. हळूहळू तुमची स्वतःची ओळख तयार होते, जी कोणत्याही तुलनेवर अवलंबून नसते आणि ही स्वतंत्र वाट तुम्हाला कमी लेखणाऱ्यांच्या स्पर्धेपलीकडे घेऊन जाते. नंबर 6, योग्य लोकांमध्ये स्वतःला उघडा. प्रत्येक माणूस तुमच्या संघर्षाला, स्वप्नांना किंवा कष्टांना समजून घेईलच असं नाही. कमी लेखणाऱ्या लोकांसमोर मन मोकळं करणं
म्हणजे स्वतःची कमजोरी त्यांच्या हातात देणं असतं. म्हणून कुणासमोर काय बोलायचं याची निवड खूप महत्त्वाची ठरते. योग्य लोक तुमचं मन हलकं करतात, तर चुकीचे लोक त्याच गोष्टी तुमच्या विरोधात वापरतात. जेव्हा तुम्ही योग्य संगत निवडता, तेव्हा तुमचं मानसिक बळ वाढतं, आत्मविश्वास टिकून राहतो आणि तुमचं आयुष्य हळूहळू सुरक्षित आणि स्थिर होत जातं. नंबर 7, स्वतःशी प्रामाणिक राहा. इतरांना उत्तर देऊ नका. कमी लेखणारे लोक तुम्हाला सतत स्वतःबद्दल शंका वाटावी असा माहोल तयार करतात. कधी तुलनेतून तर कधी अपयश दाखवून. पण जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर बाहेरचं गोंधळ तुमच्यावर परिणाम करत नाही. तुम्ही तुमच्या मर्यादा, ताकद आणि कमतरता ओळखता, तेव्हा कुणाचं मत तुम्हाला ढवळून काढू शकत नाही. स्वतःशी प्रामाणिक माणूस चुकला तर कोसळत नाही, तो शिकतो आणि पुढे जातो. आणि ही अंतर्गत स्पष्टता तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत करते की कमी लेखणाऱ्यांना जिंकण्याची संधीच मिळत नाही. नंबर 8, शांत आत्मविश्वास ठेवा, गाजावाजा नको. खरा आत्मविश्वास आरडाओरडा करत नाही, तर तो शांतपणे वागण्यात दिसतो. कमी लेखणारे लोक बहुतेक वेळा मोठमोठ्या शब्दांनी स्वतःला श्रेष्ठ दाखवतात, पण जेव्हा तुम्ही न बोलता स्थिर राहता, तेव्हा तुमची उपस्थिती बोलकी ठरते. शांत आत्मविश्वासामुळे तुम्ही कोणालाही सिद्ध करण्याच्या ओझ्याखाली राहत नाही. तुमचं वागणं नैसर्गिक आणि स्पष्ट राहतं आणि लोक नकळत तुमच्याकडे आदराने पाहू लागतात, कारण स्थिर माणूस डळमळीत होत नाही आणि हा स्थैर्याचा भाव तुम्हाला कायम वर ठेवतो. नंबर 9, शेवटी उत्तर शब्दांनी नाही, यशाने द्या. वाद, स्पष्टीकरण आणि तक्रारी या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात, पण यश हे कायमस्वरूपी उत्तर असतं. कमी लेखणारे लोक तुमच्या शब्दांवर हसतील, पण तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही शांतपणे पुढे जात राहता आणि परिणाम मिळवता, तेव्हा त्यांना उत्तर देण्याची गरजच उरत नाही, कारण तुमचं यशच त्यांच्या प्रत्येक शंकेला थेट उत्तर देतं. अशा वेळी तेच लोक गप्प बसतात ज्यांनी कधी तुम्हाला कमी लेखलं होतं, आणि हा क्षण तुमच्या संयमाचा आणि चिकाटीचा खरा विजय ठरतो. लक्षात ठेवा, तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमच्याशी नाही तर तुमच्या आत्मविश्वासाशी लढत असतात. आणि जेव्हा तुम्ही हे 9 उलटे नियम पाळता, तेव्हा ही लढाई न बोलता जिंकता. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला बळ देणारा वाटला असेल तर लाईक नक्की करा. अशा कोणाला पाठवा ज्याला सतत कमी लेखलं जातं. खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव जरूर लिहा आणि अशाच वास्तववादी, मनाला भिडणाऱ्या मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.